EPF 95 ही पेन्शन योजना 1995 साली खाजगी कर्मचारी व महामंडळामध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पेन्शन स्कीम योजना सरकारने त्या ठिकाणी चालू केली. चालू केल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी वेतन मर्यादा जो होती जे कमीत कमी 5,000 रुपये वेतन त्या ठिकाणी गृहीत धरलं गेलं आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी 8.33 या सूत्रानुसार त्या ठिकाणी आपल्या कामगारांच्या वेतनामधून त्या ठिकाणी ही रक्कम पेन्शनमध्ये वर्ग केली जाऊ लागली. वर्ग केल्यानंतर या ठिकाणी ती रक्कम कालांतराने 7,000 करण्यात आली. आणि आता ती वेतन मर्यादा 15,000पर्यंत त्या ठिकाणी केली गेलेली आहे. या ठिकाणी बरेचसे सुरुवातीच्या काळामध्ये बरेचसे कामगार या ठिकाणी खूप अल्प प्रमाणात त्या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी मिळत आहे. सुरुवातीला मनमोहन सिंग सरकारने या ठिकाणी या माध्यमातून एक समिती नेमली आणि कोश्यारी यांच्या नेतृत्वाखाली ही पेन्शन संदर्भामध्ये त्यांनी एक कमिटी नेमली. कमिटी नेमल्यानंतर कमिटीनं त्या ठिकाणी केंद्र सरकारला रिपोर्ट दिला आणि यामध्ये कमीत कमी कामगारांना या ठिकाणी कमीत कमी 3,000 रुपये आणि महागाई भत्ता एवढी पेन्शन त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारे कोश्यारी यांच्या समितीने त्या ठिकाणी रिपोर्ट केंद्र सरकारला सादर केला. सादर केल्यानंतर या ठिकाणी सरकारच्या EPF 95 यांनी असं लक्षात आणून दिलं की ही पेन्शन वाढ आणि महागाई भत्ता हे आपण या ठिकाणी देऊ शकत नाही. तर पुन्हा त्या ठिकाणी एक उपसमिती नेमली. उपसमितीने असा रिपोर्ट दिला की ज्यांना 500-600 रुपये इतकी पेन्शन आहे त्यांना ती किमान 1,000 करावी आणि उर्वरित पेन्शन ही तशीच ठेवावी अशा पद्धतीनं उपसमितीने रिपोर्ट दिला आणि तो मुद्दा त्या समितीचा रिपोर्ट त्या ठिकाणी त्यांनी तो संपवला. परंतु ही सतत आंदोलन पेन्शन वाढीसाठी सतत आंदोलन या ठिकाणी होत राहिली. जिल्हा पातळीवर झाली, राज्य पातळीवर झाली, देश पातळीवर झाली, अशा प्रकारे सतत आंदोलन या ठिकाणी होत आहे. प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जी 14 साली, 13 साली, 12 साली अशा प्रकारे ही पेन्शन स्कीम लागू झाल्यानंतर जी आज काही जी पेन्शन मिळते ती सर्वसाधारण 2,000 ते 2,500च्या दरम्यान या ठिकाणी पेन्शन मिळत आहे. ही पेन्शन फार अल्प आहे. अलीकडच्या महागाई जर बघितली ती पेन्शन फार अल्प आहे आणि ती वाढून मिळावी याची सतत मागणी या ठिकाणी आमचे कामगार महामंडळातील कर्मचारी या ठिकाणी करत आहे. परंतु अलीकडे असं झालं आहे की केंद्र सरकारने या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितलं आहे की आमच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीचा विचार करता आम्ही या ठिकाणी ती पेन्शन वाढ देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या स्कीमच्या बाबत कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले. ज्यांना पेन्शन वाढ हवी असेल त्यांनी त्या ठिकाणी अधिक रक्कम भरावी आणि अधिक पेन्शन वाढ घ्यावी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय झाला. हा निर्णय झाल्यानंतरही ही लढाई अजून या ठिकाणी चालू आहे. परंतु माझ्या एक लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या विधानसभेच्या निवडणुका होतात, लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुका आल्या की सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बातम्या येत असतात की तुमची पेन्शन वाढ होणार आहे, तुम्हाला 7,000 रुपये मिळणार आहे, तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहे, तुम्हाला महागाई भत्ता मिळणार आहे. अशा प्रकारची चर्चा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पसरवली जाते. आणि का पसरवली जाते की प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये काही ठिकाणी 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख असे मतदार आहे आणि ह्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याकडे पसरवल्या जातात आणि निवडणूक संपली तर तो विषय या ठिकाणी बंद होतो. ज्या ठिकाणी सभागृहामध्ये
आपल्या देशाच्या अर्थमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही या ठिकाणी पेन्शन वाढीसाठी आमच्याकडे कुठलाही पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही आणि आम्ही ती देऊ शकत नाही. अशा प्रकारची निर्णय झालेला आहे. कोर्टाने निर्णय झालेला आहे. परंतु अशा प्रकारच्या अफवा वारंवार या ठिकाणी पसरवल्या जातात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो आणि मग निवडणूक संपली, हा विषय संपला, अशा पद्धतीनं या ठिकाणी वारंवार कामगारांना, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी संभ्रम त्यांच्यामध्ये पसरवला जातो. तर मला वाटतं ह्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पेन्शनच्या बाबतीत ज्या काही बातम्या या ठिकाणी पसरवल्या जातात, तर मला वाटतं त्या थांबाव्यात अशी विनंती मी एक कामगार या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करत आहे. धन्यवाद.